तळला जाईल। आता पूर्ण मसाल्यात आपण हे तेल टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता आपण कैरी टाकून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत। तोपर्यंत आपलं तेलही थंड होणार आहे। तेल थंड झालं की मग आपण बरणीत भरणार आहोत लोणचं। केलेले आहे त्यात मी हिंग टाकला आहे आणि त्याची धुरी मी बरणीला देणार आहे। या धुरी दिल्यामुळे लोणचं वर्षभर खराब होत नाही आणि लोणच्याला छान सुगंध राहतो हिंगाचा, त्यामुळे धुरी देणं खूप आवश्यक असतं। मी बरणीला धुरी देऊन घेतलेली आहे। मसाला छान लावून झालेला आहे आणि तेलही आपलं गार झालेलं आहे। आता आपण ते तेल यात मसाल्यात आणि कैरीत टाकून घेणार आहोत। 700 ग्राम तेल आहे।